दैनिक भारत विचार, निर्भीड, अचूक, सत्य बातमी। त्या आपण फक्त येऊन बसतोय, आपण फक्त मांडणी मांडतोय आपली, पण काय खरी यात नाही ते त्यांनाच माहिती आहे। माझी आपणा सर्वांना एकच विनंती, इथं महिलांची संख्या जास्त आहे, पुरुषांची कमी आहे। माझी एक विनंती सगळ्या ताईंना भगिनींना, आपण ज्या ताकदीने येतो ना घरच्यांना, एखाद्या पुरुषाला आहे ना त्याच ताकदीने तेवढं सांगा की उद्या जेव्हा आपल्याला एक गुंठा भेटणार आहे ना, तर त्यावेळेस मी खरं सांगतो तुम्हाला, तुमच्यामध्ये रिअलसेल होणार आहे। आणि ही जी रेंजल आहे ना ती आता पण आपल्याला दिसली पाहिजे, कारण ज्यावेळेस आपल्याला जागा मिळणार ना तर त्यावेळेस सगळेजण पळत येणार। पण त्यावेळेस आहे ना हे होता कामा नये की याच्या मागचा त्याग काय होता, तो त्याग आपल्या घराघरात पोहोचवा, आपल्या घरातल्या प्रत्येक पुरुषाला बोलवा, एवढी माझी विनंती आणि कळकळीची विनंती। नमस्कार, दैनिक भारत विचार न्यूज चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। आज आपल्यासोबत वाघोलीमध्ये आपण आलेलो आहोत। या उपोषणाचा जो 8वा दिवस आहे, या उपोषणाला डॉक्टर BM रेगे ॲडव्होकेट आहेत ते, यांच्या उपोषणाला आज 8व्या दिवसामुळं आज बरेच नामवंत व्यक्ती, आमदार, महसूल विभागाचे अधिकारी असे सगळ्यांनी या दिवसात येऊन गेलेले आहेत ह्या 5-6 दिवसामध्ये। व या 8व्या दिवशी आज आपल्यासोबत आहेत मंगलताई जगताप, या ताईंचा बचत गट आहे या परिसरामध्ये, वाघोली परिसरामध्ये। तर या बचत गटाने त्या साहेबांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। कशा स्वरूपात पाठिंबा दिलेला आहे चला आपण त्यांच्याच संवादातून जाणून घेऊया। ताई, आपलं खूप खूप स्वागत आहे। आम्हाला सांगा, आपण कसा सपोर्ट केला आहे साहेबांच्या आंदोलनाला? साहेबांच्या आंदोलनाला सपोर्ट देण्याचं ह्या लोकांसाठी घराचं काम, त्यांचं रेशनिंग, त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत ह्या गरीब लोकांच्या, त्यासाठी हे दोघं उभा इथं लढतात। आणि आज त्या अन्नत्याग ह्याचा आंदोलनाचा 8वा दिवस आहे। त्या 8व्या दिवशी मी 8वा दिवस आहे आणि मी बाहेर असल्यामुळं ते मला काल कळलं, म्हणून मी आज त्यांना पाठिंबा द्यायला इथे आलेले। तसे आम्ही दोघंही पेशंट आहेत, आम्हाला येता आलं नाही, पण आमचा एक ड्रायव्हर आला, तो घेऊन आला। आणि हे आंदोलन जर नाही ह्या लोकांचं कामच झाली, नाही जर व्यवस्थित झालं, तर मग शेवटी आमच्या सगळ्या बचत गटाच्या महिला अनेक जिल्ह्याच्या पण आहेत, अनेक जिल्ह्याच्या आहेत, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, त्र्यंबकेश्वर, एवढ्या ठिकाणी आज जवळजवळ बऱ्याच ठिकाणी आमचे बचत गटाचं हे आहे। साधारण किती महिलांचा सपोर्ट आहे आपला मागं? 18,000 महिला आहेत, ऑल महिला 18,000 महिला आहेत। आणि त्या 18,000 महिला बस सगळ्या जर रस्त्यावर उतरल्या तर ह्याचा विचार लोकांनी करावा। मला सांगा ताई, ह्या 18,000 महिला जर या साहेबांच्या आंदोलनाला जर आत्ता इथं उद्या वगैरे आल्या तर शासनावर कसा प्रभाव पडेल? आता ते शासनाने सांगावं, त्याच्यावर कसा प्रभाव पडणार आहे ते शासनाने सांगावं। आम्ही राजकारणी नाही आहेत, आम्ही गोरगरिबांसाठी हे करतो। गेले 26 वर्षे मी याच्यामध्ये आहे आणि मी बॉडीवर पण आहे, संचालिका आहे मी, डायरेक्टर बोर्डावर आहे मी तिथे। आणि मला त्यांनी म्हणजे कसं, मला खरंच काही माहिती नव्हतं, पण त्यांनी खूप माहिती दिली मला। माझ्या मुलीनी, मोठ्या मुलीनी मला इकडे आणलं दिदी भाऊंचं कार्य पाहून, आणि त्या कार्यामुळं मी खूप म्हणजे खूप पुढे गेले। शेवटचा प्रश्न घेऊ ताई, आज बाहेर सगळं जग दिवाळी साजरा करत आहे, या दगडखाण कामगारांचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे। शासनातर्फे सगळेजण येऊन जात आहेत वगैरे, सगळेजण सल्लामसलत करतायत साहेबांशी। तर मला असं विचारायचं आहे की तुम्ही आता इथून गेल्यानंतर काय तुमचा पाऊल असणार आहे? इथनं गेल्यानंतर माझा पवित्र हाच असणार आहे की जर समजा हे उपाशी तापाशी सण न साजरा करणारी लोक इथे बसलेली आहे, ह्यांना जर नाही न्याय मिळाला तर आम्ही पण हार्ट पेशंट आहे, आम्ही सुद्धा भाऊंना पाठिंबा देऊ। जिंदाबाद। आज बेमुदत अन्नत्याग सत्याग्रहाचा 8वा दिवस आहे। आपल्या 10 सत्याग्रहांच्या पैकी आज 4 सत्याग्रहींची तब्येत प्रकृती फार गंभीर झालेली आहे। ते जवळपास सलाईन लावण्याच्या स्थितीमध्ये आलेले आहेत। आपली
जी 30 वर्षापासून लढाई जी चालू आहे, संघर्ष जो चालू आहे, हा आम्ही या सत्याग्रहाच्या टप्प्यामध्ये अंतिम समजतो आहे. किंबहुना जर शासनाने आपल्या वाघोली परिसरातील दगडखाण कामगार बंधू भगिनी, दिव्यांग बंधू भगिनी असतील, जेवढी काही शासकीय जमिनीवरती अतिक्रमणं झालेली आहेत, त्या प्रत्येक अतिक्रमणधारकाला त्याच्या नावाने 7/12 किंवा त्याची मालकी हक्क दिल्याशिवाय आपण इथून उठणार नाही. त्याचबरोबर इतर 6 मागण्या आहेत की आपल्या संतुलनच्या दगडखाण कामगार परिषदेच्या महिला कौशल्य विकास भवनाचा असेल, आदिवाशांच्या जातीचे दाखले, रॅशन कार्ड, वनजमिनीवरचे अधिकार आणि ते राहत असलेले घराचे अधिकार असतील, पुणे शहरामध्ये फुटपाथवर राहणारे डेक्कन झेड ब्रिज कालचे बेघर आम्हारे हताश झालेले आमचे पारधी समुदायाचे कुटुंब असतील, त्याचबरोबर त्यांचा प्रश्न आहे. मुळशी दगडखाणीमध्ये 30 एकर जमीन शासनाने जी आरक्षित केलेली आहे, त्या आरक्षित जमिनीचा मुद्दा असेल आणि त्याचबरोबर ब्रिटिशकालीन हायवेच्या बाजूनं खानपड आणि मुरुमपड ह्या ज्या जागा आरक्षित केलेल्या आहेत, ह्या सर्व जागा धनदांडग्यांनी बळकावून त्यामध्ये कमर्शियल कॉम्प्लेक्सेस तयार करून आज ते लाखोची कमाई कमवत आहेत. ह्या सगळ्या 6 मुद्द्यावरती आज या ठिकाणी वाघोली वाघेश्वरनगरमध्ये आपण बेमुदत अन्नत्याग सत्याग्रह मांडलेला आहे. या ठिकाणी हजारोच्या संख्येनं लोक उपोषणाला बसत आहेत, महिला भगिनी बसत आहेत, अनेक संस्था आणि संघटनाचा पाठिंबा वाढत आहे. प्रामुख्याने कालच या ठिकाणी अपर तहसीलदार तृप्तीताई कोलते मॅडम ह्या ठिकाणी येऊन गेल्या. त्यांनी फार आग्रह केला की आम्ही उपोषण मागं घ्यावं. 24 तारखेला जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक लावलेली आहे आणि त्या बैठकीअंती सगळ्या तुमच्या मागण्या मान्य होतील आणि तात्पुरतं तुम्ही हे करा. आम्ही तृप्ती मॅडमांचं कौतुक करतो. सणासुदीचे सगळे अधिकारी सुट्टीवरती असताना आणि काल लक्ष्मीची पूजन, धनलक्ष्मी पूजन असताना देखील मॅडमनी वेळ काढून आपल्या ह्या मंडपात आले, त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार मानतो. परंतु जोपर्यंत आपल्या ह्या मागण्यावरती शासन ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही, असा संदेश आपण मॅडमांच्या थ्रू जिल्हाधिकाऱ्यांना पोचवलेला आहे.